राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव शहरामध्ये येत आहेत आणि ज्या चित्ररथातून त्यांचा रोड शो पार पडणार आहे ते चित्ररथ या ठिकाणी आता सज्ज ठेवण्यात आलेले आहे। तर आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करून माल्यार्पण करून त्यानंतर हा रोड शो या ठिकाणाहून जो आहे जळगाव शहरामध्ये मार्गस्थ केला जाणार आहे आणि जळगाव शहरामध्ये संपूर्ण रोड शो फिरल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी या रोड शोचा समारोप होणार आहे। आणि ज्या वाहनांमधून देवेंद्र फडणवीस असतील किंवा उमेदवार असतील इतर पदाधिकारी जे आहेत ते जाणार आहेत तेच वाहन जे आहेत विजयरथ जे आहेत महाविजय रथ या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेले आहे। जळगावकरांचा निर्धार महायुतीचे सरकार अशा पद्धतीचा आशय आणि स्लग या ठिकाणी जे आहेत हे घोषणा या ठिकाणी त्या माध्यमातून देण्यात येते आहे। तर दुसरीकडे महायुतीने जे आहेत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शिवसेना शिंदे गट असेल तसेच भाजप असेल असे महायुतीने 75 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहेत। त्यापैकी 12 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे आता 63 जागांसाठी ही निवडणूक पार पडते आहे आणि या उमेदवारांच्या प्रचारासाठीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव शहरामध्ये येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पोलिसांकडून रोड शोच्या मार्गावरची जी आहे सुरक्षिततेची संपूर्ण काळजी जी आहे घेतली जाते आहे। दुपारी 3 वाजेच्या सुमारास जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जळगाव शहरामध्ये आगमन झाल्यानंतर हा रोड शो पार पडणार आहे आणि रोड शो पार पडल्यानंतर ते या ठिकाणी जळगावकरांची जे आहे संवाद साधणार आहेत। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे देवेंद्र फडणवीस नेमकं जळगावकरांसाठी काय नवी घोषणा करतात याकडे संपूर्ण जळगावकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।